in days. Any contour having the same RL. RL means reduce level. okay, reduced level. That is the level of that particular point with reference to the mean sea level. Okay, from where we take a mean sea level as a reference. Karachi, Pakistan. Karachi, Pakistan. Okay, so it is also contour is also defined as a line passing through the points having the equal reducible level. Okay, now for example, 100-meter contour of 100-meter indicates that all the points on the line have the same RL, that is 100 meter. Similarly, 99-meter contour having the RL 99 meter. Okay, now see this map. Okay, in this 100-meter contour, see this map. In this all the points on this line, on this red line having the RL 100 meter. Okay, and it is side view. If you see in the top view, if you see in the top view, this is outer circle, outer peripheral circle is 100-meter contour. Same way on the all the points having RL 99 meter on this line. Okay, so second one is a 99-meter contour, and all the points having on this line having RL 98 meter. Okay, RL म्हणजे काय, आता ही जी पहिली लाईन आहे त्याच्यावरती जे सेक्शन मध्ये जे काही पॉईंट कट होतील त्यांची RL म्हणजे रिड्यूस लेवल म्हणजे जमिनीपासून किंवा रेफरन्स लेवल पासून त्यांची हाईट 98 मीटर आहे. त्याची वरची लाईन आहे त्याचे पॉईंट आहेत 99 मीटर, त्याची RL आहे म्हणजे हाईट त्याची 99 मीटर आहे. ओके, सो कंटूर इंटरवल. आता कंटूर इंटरवल आपण लास्ट लेक्चरला बघितलं. कंटूर इंटरवल म्हणजे काय की दोन कंटूर मधला डिफरन्स. ठीक आहे, तर कंटूर इंटरवल काय, व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह कंटूर इज नोन एज कंटूर इंटरवल. ओके, सपोज अ मॅप includes a contour lines of 100 meter, 98 meter, 96 meter and so on. The interval would be 2 meter. म्हणजे ज्या दोन कॉन्सिक्युटिव्ह कंटूर मधला जो काही डिफरन्स असेल 2 मीटरचा किंवा 1 मीटरचा किंवा 5 मीटर किंवा 10 मीटर व्हॉट एव्हर, ठीक आहे, दॅट वुड बी द कंटूर इंटरवल. ओके, आणि लास्ट लेक्चरला आपण बघितल्याप्रमाणे कंटूर इंटरवल कशावर डिपेंड असतो तर नेचर ऑफ द ग्राउंड. ओके, वेदर इट इज स्टीप ऑर फ्लॅट. म्हणजे स्टीप जर असेल तर कंटूर इंटरवल आपला जास्ती असणार आहे आणि फ्लॅट असेल तर आपला कंटूर इंटरवल कमी असणार आहे. ठीक आहे, ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला लास्ट लेक्चरला दिलं तर माझ्याकडे डायग्राम का बघतो. ओके, so contour interval depends upon the nature of the ground, whether it is flat or steep. म्हणजे फ्लॅट असेल तर कंटूर इंटरवल तुमचा जास्ती नसणार आहे, कमी असणार आहे, आणि जर स्टीप जमीन असेल तर तुमचा कंटूर इंटरवल हा जास्ती असणार आहे. ठीक आहे,
Just a minute. I'm having some problem to share a screen. Okay. Then it is also depends upon the scale of the map. Scale of the map. ओके, म्हणजे जो स्केल असेल, आपण जो मॅप काढणार आहे त्याचा जो स्केल आहे त्याच्यावर पण तुमचा कंट्री इंटरव्हल डिपेंड असतो. अँड देन पर्पज ऑफ द सर्वे, म्हणजे कोणत्या पर्पज साठी आपण हा सर्वे करतोय त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे एखादा तुम्हाला सपोज यू हॅव टू कन्स्ट्रक्ट अ डॅम और यू हॅव टू कन्स्ट्रक्ट अ रोड, ओके, और यू हॅव टू कन्स्ट्रक्ट अ रेल्वे लाईन और व्हॉट एव्हर, और यू हॅव टू प्लॅन अ सिटी. ठीक आहे, तर हे कन्स्ट्रक्ट करायच्या आधी तुम्हाला जेव्हा एखादी इनिशियल आयडिया घ्यायची की कॅन वी एक्झिक्यूट दॅट प्लॅन ऑन दॅट पर्टिक्युलर एरिया, म्हणजे तुम्हाला एक इनिशियल लेवलला आयडिया घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला रिकॉनियन सर्वे करायचं की इज दॅट प्लॅन और इज दॅट इंजिनिअरिंग प्रोजेक्ट इज फिजिबल ऑन दॅट लोकेशन, ह्याची जस्ट आयडिया घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे एक तुम्हाला रिकॉनियन सर्वे करायचं, म्हणजे फक्त तिथली आयडिया घ्यायची जमिनीची. तर तिथं तुम्ही कंट्रोल इंटरव्हल मोठा ठेवणार, म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये ड्रॉइंग काढायची किंवा डिटेलमध्ये तुम्हाला मेजरमेंट घ्यायची काही गरज नाहीये. ठीक आहे, पण हाच सर्वे जर तुम्हाला, आता हा पर्पज चेंज करतोय बघा मी, हाच जर सर्वे तुम्हाला एक्झॅक्टली तिथले डिटेल सगळे पॉइंट्स घ्यायचे. ठीक आहे, यू हॅव टू कलेक्ट ऑल द डिटेल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया, आणि हे जे डिटेल्स घ्यायचे हे जवळजवळचे, म्हणजे जास्ती प्रिसाइजली घ्यायचे, म्हणजे जवळजवळचे पॉइंट तुम्हाला सिलेक्ट करायचे. ठीक आहे, तर डिटेल सर्वे करण्यासाठी तुम्ही काय करणार, यू विल सिलेक्ट अ कंट्री इंटरव्हल हॅव्हिंग 1 मीटर 2 मीटर. ओके, म्हणजे कमी कमी असा कंट्री इंटरव्हल तुम्ही पकडणार. जेव्हा तुमचा पर्पज चेंज झाला, कोणता चेंज झाला, तर यू हॅव टू डू डिटेल सर्वे. ठीक आहे, म्हणजे डिटेल सर्वेला तुम्ही कंट्री इंटरव्हल कमी ठेवला आणि रिकॉनियन्स सर्वे किंवा नॉमिनल सर्वे करायचा असेल तुम्ही कंट्री इंटरव्हल मोठा ठेवणार. ठीक आहे, कंट्री इंटरव्हल फॉर फ्लॅट कंट्री जनरली स्मॉल. किती असतो स्मॉल फ्लॅट कंट्रीला? दॅट इज 0.25 मीटर, 0.5 मीटर, 0.75 मीटर एक्सेट्रा. असा म्हणजे याचा डिफरन्स किती ठेवलाय कंट्री इंटरव्हलचा? 0.25 मीटर किंवा 0.5 मीटर. आता मला कोणीतरी सांगा, इफ माय कंट्री इंटरव्हल इज 0.25 मीटर, ओके, इफ माय कंट्री इंटरव्हल इज 0.25 मीटर अँड माय वन ऑफ द कंट्रोल लाईन इज हॅव्हिंग कंटूर ऑफ 100 मीटर, देन व्हॉट वुड बी द अदर लाईन्स? म्हणजे जे दुसरे कंटूर्स असतील त्यांचा कंटूर काय असणार आहे? जर माझा कंटूर इंटरव्हल जर 0.25 असेल आणि माझा वन ऑफ द कंटूर कुठला तरी एक कंटूर आहे तो 100 मीटरचा आहे, तर बाकीचे कंटूर काय असणार आहेत? अप्परचे सांगा किंवा लोअरचे सांगा, व्हॉट एव्हर. 99.75 0.75 किती किती? 0.50 लोअरचे 100 किती? मीटर पेक्षा लोअरचे हा, 0.75 why 0.50 0.75? If one of the contour is 100 मीटर, एक कंटूर त्यातला 100 मीटर आहे, तर तुम्ही लोअरचे सांगताय. ठीक आहे, तर लोअरचा कंटूर काय असणार आहे नियरेस्ट त्याचा लगेच? हाऊ इट कॅन बी 0.5? 99.75. गुड, गुड. 99.75. ओके, गुड. 99.75. त्याच्या लोअरचा 99.5, त्याच्या लोअरचा 99.25, त्याच्या लोअर 99, नंतर किती झाला? 98.75, 98.5 असं करत जाणार. अप्परचे काय होणार? 100.25, 100.2, 25. 5. 100.25, 100.5, देन 100.75 लाईकवाईज. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं की कंट्रोल इंटरव्हल म्हणजे काय असतं. ठीक आहे, आणि जर हा 5 मीटरचा कंट्रोल इंटरव्हल असता आपला आणि तुमचा वन ऑफ द कंट्रोल लाईन इज 100 मीटर, तर काय झालं असतं? 105, 110, 115 आणि लोअरचं 95, 90, 85. ओके, गुड. म्हणजे हा जो आहे इंटरव्हल, हा हा आपला जो आहे हा कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर मॅपला. ठीक आहे, पण काही ठराविक ठिकाणी आपण कंट्री इंटरव्हल हा थोडा चेंज करू शकतो, पण वी हॅव टू मेन्शन दॅट. ओके, म्हणजे समजा एखादा एरिया आहे तो धड फ्लॅट पण नाहीये आणि धड स्टीप पण नाही, म्हणजे थोडासा फ्लॅट आहे आणि मध्येच एकदम खूप स्टीप आहे आणि पुन्हा फ्लॅट आहे, म्हणजे खूप व्हर्सटाईल एरिया असेल. इफ द एरिया इज व्हर्सटाईल, मग कुठं असू शकतो हा? तुमचा हिमालयन रिजन घ्या किंवा तुमचा
सह्याद्रीच्या ज्या रेंजेस आहेत तिथं काही ठराविक एरिया असू शकतो, तिथं खूप व्हर्सटाईल असू शकतो. ठीक आहे. तर त्या ठराविक ठिकाणी म्हणजे इन एक्सेप्शनल केसेस वी कॅन चेंज द कंट्रोल इंटरव्हल ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅप. ओके. म्हणजे एक्सेप्शनल केस असेल तरच आपण कंट्रोल इंटरव्हल चेंज करतो. नाहीतर मग आपला कंट्रोल इंटरव्हल हा कॉन्स्टंटच असतो. ठीक आहे. अगेन स्मॉल स्केल मॅप. आता बघा, स्मॉल स्केल जर मॅप असेल, द इंटरव्हल मे बी 1 मीटर, 2 मीटर अँड 3 मीटर, अँड फॉर लार्ज स्केल मॅप इट वुड बी 0.25 मीटर, 0.5, 0.75. म्हणजे स्मॉल स्केल मॅप म्हणजे काय आहे, जर तुमची जमिनीवरचा 10 मीटर जमिनीवरचा तुमचा 10 मीटर आणि तो तुम्ही प्लॅन मध्ये 1 मीटर दाखवत असाल, म्हणजे 1:10 हा तुमचा प्लॅन झाला. म्हणजे स्केल म्हणजे काय असतं, जमिनीवरचे 10 मीटर जर तुम्ही कागदावर 1 मीटर मध्ये दाखवत असाल, म्हणजे 10 मीटरची जी लेंथ आहे जमिनीवरची ती कागदावर काढताना 1 मीटर काढत असाल, तर तुमचा स्केल काय झाला, 1:10. ठीक आहे. सेम वेने जर तुमची जमिनीवर जर 100 मीटर असेल, जमिनीवर जर 100 मीटरचं जे माप आहे ते तुम्ही स्केलवर 1 मीटर दाखवत असाल, तर तुमचं स्केल काय झालं, 1:100. ठीक आहे. सेम वेने जर तुमचं जमिनीवरचं 1 किलोमीटर असेल आणि तुमचं ग्राउंडवर 1 मीटर असेल, तर स्केल काय झालं, जमिनीवरचा 1 किलोमीटर आणि ग्राउंडवरचा जमिनीवरचा 1 किलोमीटर आणि कागदावरचा 1 मीटर असेल, तर तुमचं स्केल काय होतंय? 1:1000. हो, गुड. म्हणजे आपल्याला कन्व्हर्जन करावं लागतं आणि एका स्केलमध्ये दोन्ही आणावं लागतं आणि त्याच्यानंतर सांगावं लागतं. गुड. म्हणजे तुम्ही जे 1 किलोमीटर जे होतं ते कन्व्हर्ट केलंय आधी मीटरमध्ये आणि दोन्ही स्केल तुमचे 1 मीटरमध्ये आल्यामुळे तुम्ही काय सांगितलं, 1:1000. गुड. तर असं आहे. तर आपल्याला जर स्मॉल स्केल, आता स्मॉल स्केल जो मॅप असेल त्याचा इंटरव्हल आपण 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर असा थोडासा हायर ठेवू शकतो. ठीक आहे. म्हणजे स्मॉलला मोठा असं रिव्हर्स लक्षात ठेवा. आणि जर लार्ज स्केल मॅप असेल, लार्ज स्केल म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर किंवा 1 मीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर, असा लार्ज स्केल जर मॅप असेल तर त्याचा तुम्ही कंट्रोल इंटरव्हल कमी ठेवता. ठीक आहे. म्हणजे हे रिव्हर्स आहे, हे लक्षात ठेवा. 0.25, 0.5, 0.75 मीटर. Okay. So it should be remembered that the control interval for a particular map is constant. ठीक आहे. आपला जो कंट्रोल इंटरव्हल असतो तर पर्टिक्युलर मॅपला हा कॉन्स्टंट असतो आणि एक्सेप्शनल केस मध्ये आपण तो चेंज करतो. ठीक आहे. आता बघा हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? कोणाला शंका असेल तर लगेच विचारत जावा. आणि आय थिंक ए डिव्हिजनचे स्टुडंट जॉईन झालेत का? ठीक आहे. गीतांजली बागल, साक्षी, देन साक्षी, please write division before your name. Gitanjali and Sakshi, please write division before your name. Then Rajnandini Pawar, you also write division before your name. Okay. Then who is Mohsin Mullah, you also do the same. Then who remained? Then okay, Suraj Sato, just listen your name. Suraj Sato, write first 60, then B, and then your name. Vaibhavi, you also write 19, then B, then your name. Okay. Then Sudharani Patil, you also do the same. 25, then your division as B, and then your name. All the students, please write your roll number first, then your division, and then your name. Okay, why I am telling this to you? This is required for your present key. Okay, then your order comes in a sequential manner. That's why I am telling to you. Then Samadhan Bhoskar, please write your roll number. Don't you have roll number with you? Samadhan? रोल नंबर माहित नाही. Please contact to SS Patil madam after lecture and ask them your roll number. Okay, take your roll number and keep it in your mind. Okay. Snehal Patil, you are from A division. Yes, sir. Okay. Okay, whoever in this group in this lecture from A division, write your roll number and division as A, so that you can bifurcate from the
B division students. Okay, it would be easy for the attendance. Okay, now we will move for the horizontal equivalent. What is horizontal equivalent? Horizontal distance between any two consecutive contours is known as horizontal equivalent. म्हणजे दोन जे कंटूर आहेत त्याच्यातलं हॉरिझॉन्टल, मगाशीचं हॉरिझॉन्टल जे होतं व्हर्टिकल, ते काय होतं, कंटूर इंटरवल जे होतं ते व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन द टू पॉइंट्स होतं. ठीक आहे. आता व्हर्टिकल कंटूर इंटरवल मध्ये काय होतं, त्या कंटूरचं आणि त्याच्या शेजारचा कंटूर होता ह्याच्यातलं आरएलचा डिफरन्स असायचा. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यात जी हाईट असायची ते एकमेकांची वेगवेगळी असायची. म्हणजे थोडक्यात हा एक कंटूर आहे आणि हा एक कंटूर आहे. समजा ह्याची आरएल 90 आहे, ह्याची आरएल 95 आहे, तर ह्या दोघांची हाईट डिफरन्स असायचा. ठीक आहे. आता या केसमध्ये काय होतंय, कंटूर इंटरवलच्या केसमध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंटच्या केसमध्ये तुमचे जे पॉइंट्स असतात, ठीक आहे, त्याच्यातली तुम्हाला आरएलचा डिफरन्सचा काही कन्सर्न नाहीये. याच्यात तुम्हाला जो हॉरिझॉन्टल डिस्टन्स मॅप मध्ये दिसतोय त्याची कन्सर्न आहे. ठीक आहे. त्याला आपण हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट म्हणतो. ठीक आहे. तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन एनी टू consecutive contours is known as horizontal equivalent. It is not constant. आता हा जो आहे horizontal equivalent हा कॉन्स्टंट नसतो. कसं, तर मी तुम्हाला सांगतो. इट व्हेरीज अकॉर्डिंग टू स्टिफनेस ऑफ द ग्राउंड. इथं अकॉर्डिंग टू आहे बरं का. इट व्हेरीज अकॉर्डिंग टू द स्टिफनेस ऑफ द ग्राउंड. फॉर स्टीप स्लोप्स जे स्टीप स्लोप असते तिथं काय होणार, कंटूर इंटरवल can be close together, contour lines close together and flatter slope they are widely spaced. आता बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता बघा, सपोज अशी जमीन आहे. ठीक आहे. असा एकदम स्टीप स्लोप आहे आणि त्याच्यानंतर जमीन अशी फ्लॅट झालेली आहे. ठीक आहे. आता बघा आपला जो कंटूर इंटरवल कसा होतोय, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट. नाउ वी विल ड्रॉ इट्स कंटूर. आपण कंटूर काढण्यासाठी काय करणार, प्रोजेक्शन घेणार. सपोज ही इथली 90 मीटर आरएल आहे. सपोज इथं ह्या दुसऱ्या पॉइंटचे आहे 95. ओके. देन इथं कुठेतरी 100 आहे. ओके. देन इथं कुठेतरी 105 आहे. इथं 110 आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार, इथून प्रोजेक्शन खाली घेणार. ठीक आहे. आता प्रोजेक्शन घेताना इकडं जमीन अशी खाली आलेलीच नाहीये, त्यामुळे इकडे तुमचं प्रोजेक्शन घ्यायचा काही विषय येत नाही. ठीक आहे. 105चं प्रोजेक्शन घेतलं, त्यानंतर तुम्ही 110चं प्रोजेक्शन घेतलं. ठीक आहे. तर सेम वेनी हे 105ची जी लाईन आहे, जस्ट लुक ॲट हिअर, 105ची जी लाईन आहे ती इथं पण कुठेतरी टच होते तुमची. ठीक आहे. ही एकदम मी हॉरिझॉन्टल लाईन काढतोय. ठीक आहे. इथं टच होते. ठीक आहे. मग इथून आपण प्रोजेक्शन घेणार. इथून आपण प्रोजेक्शन घेतलं 105चं. ठीक आहे. 105चा कंट्रोल काढताना आपल्याला लागणार आहे. आणि इथं 110चा आहे. ठीक आहे. इथं पण तुमचं प्रोजेक्शन येणार. 110ची इथं कुठेतरी टच होते, त्याच्यामुळे तुमची इथून पण व्हर्टिकल प्रोजेक्शन येणार. आता आपल्याला काढायचे कंटूर. आता इकडे बघा, आपण कंटूर करताना काय करतो, मी कंटूर काढतो कोणत्याने काढू, ब्लॅकने काढतो. ठीक आहे.
आता तुम्ही 100 मीटरचा कंटूर काढताय सगळ्यात पहिल्यांदा. मग काय करणार, हा 100चा पॉईंट 110चा सॉरी हा 110चा पॉईंट आहे आणि हा पण 110चा. आय विल राईट ओव्हर हिअर 110. ओके, देन इथं पण लिहितो 105. ठीक आहे. तर आपल्याला 110 मीटरचा पहिल्यांदा कंटूर काढायचा आहे. तर आपण कसं करणार, 110 मीटरचा कंटूर काढायचा आहे. मग जे काही पॉईंट असतील तिथले ते आपण जॉईन केले. ठीक आहे. सपोज त्याची फिगर अशी काहीतरी आली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला 105 मीटरचा कंटूर काढायचा. मग 105 मधून जी लाईन खाली आली आहे, ठीक आहे, ते आपण जोडणार. ठीक आहे. आता हे मी प्लॅनमध्ये दाखवतो. आपण पूर्ण सर्वे केल्यानंतर आपल्याला ही सगळी डायग्राम मिळते. म्हणजे बाकीचे जे पॉईंट मी आता कलेक्ट करतो, आपल्याकडे हा आणि हा पॉईंट आहे, तसं बाकीचे पण पॉईंट मिळतात. ते आपण कलेक्ट करून आपण डायग्राम काढत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 100 मीटरचा कंटूर काढायचा. तर 100 मीटरच्या कंटूरला आपल्याला फक्त इथली लाईन माहिती आहे, पण इकडं कुठं जॉईन होणारी लाईन आपल्याला आता सध्या माहित नाहीये. दॅट इज म्हणजे हा कंटूर हा एक म्हणजे क्लोज होणारच. ठीक आहे. पण नॉट नेसेसरली की हा आपण जिथपर्यंत सर्वे केलाय तिथपर्यंतच मॅच होईल. म्हणजे हा आता या केसमध्ये ही जमीन जर इथं खाली आली असती तर इथं कुठेतरी हा कंटूर जॉईन झालेला असता. पण ही जमीन आपली अशी आपण सर्वे केलाय त्याच्यापेक्षा बाहेर आहे. त्यामुळं नॉट नेसेसरली हा कंटूर एकमेकाला जॉईन झालाच पाहिजे. हा होणार जॉईन, हा म्हणजे हा कंटूर लूप क्लोज करणार, पण हा आउट ऑफ द तुमचा जो सर्वे त्याच्या बाहेर आहे. म्हणजे तो बाहेर जाऊन कुठेतरी तुमच्या बाहेर जाऊन कुठेतरी तो जॉईन होणार आहे. पण हा कंटूर हा मॅच होतोच. मे बी म्हणजे पंढरपूरचा एखादा कंटूर जो आहे तो पंढरपूरचा कंटूर टेंभुर्णीमध्ये पण जाऊन मॅच होऊ शकतो. इट डिपेंड्स ऑन दॅट पर्टिक्युलर टेरेन. ओके, म्हणजे टेरेन. आता ह्या पर्टिक्युलर ह्याच्यात आपला इकडं आपल्याला 100 मीटरची पॉईंट माहिती आहे, पण इकडं जमीन आहे इथं खाली नाहीच आहे कुठं. पुढं असेलच म्हणजे कुठेतरी असेल, तिथं तुमचा जाऊन हा कंटूर मॅच होणार. ठीक आहे. त्यामुळे इथं तुम्हाला ओपन दिसतंय. ठीक आहे. लाईक वे वी विल ड्रॉ 95 मीटर कंटूर. 95 चा पण सेम केस आहे. इथं आपल्याला पुढचा आपण सर्वे केलेला नाही, त्यामुळे आपला कंटूर असा ओपन राहतोय. ठीक आहे. आपला कंटूर ओपन राहतोय. ठीक आहे. आणि पुन्हा 90 मीटर साठी पण तेच. ठीक आहे. सॉरी. 90 मीटर साठी पण तेच. आपल्याकडे आता डाटा इन्सफिशियंट आहे कारण आपण तिकडचा सर्वे केलेला नाहीये, त्यामुळे तो कंटूर कुठं जॉईन होईल काय सांगता येत नाही. ठीक आहे. आता बघा, आता हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे काय? आता इथं बघा, व्हॉट इज इथं पर्यंत कोणाला काय शंका आहे का कंटूर कसे काढले ते? प्लीज टेल, प्लीज कमेंट. कुणाला शंका असेल तर प्लीज कमेंट. तुम्हाला समजते का ते तर सांगा. आता मी तुम्हाला कंटूर कसे काढायचे ते सांगितले. येस, आवाज येत नाहीये. कोण बोलतंय? हर्षवर्धन. इथपर्यंत कुणाला काही शंका आहे का? नो सर. ओके ओके. मग आपण इथं कंटूर काढले. आता आपल्याला बघायचंय की हाऊ टू फाइंड कंटूर इंटरवल. ओके. आता आपल्याला कंटूर इंटरवल बघायचे. ठीक आहे. आता कंटूर इंटरवल नाही सॉरी, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट बघायचं. आता हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे काय? हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द टू कंटूर्स, टू कॉन्सिक्युटिव्ह कंटूर्स. आता मी हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जे आहे ते कोणत्या रंगाने दाखवू? या पॅरट ग्रीनने दाखवतो. ठीक आहे. तर 90 मीटर आणि 95 मीटर ह्याचा जो कंटूर आहे ह्याच्यातलं जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, इज इट विजिबल टू यू? हा बॉटल पॅरट ग्रीन मध्ये दाखवले ते झालं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. सेम वेनी जर आपण इथं बघितलं 95 मीटर आणि 100 मीटर त्याच्यातलं जर हे डिस्टन्स बघितलं तर दिस वुड बी हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. सेम वेनी 100 आणि 105 इथलं पण कंटूर इंटरवल आपण समजा इथं दाखवलं तर दिस वुड बी द हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. आणि सेम वेनी इथं 105 आणि 110 मधला आपण कंटूर इंटरवल दाखवलं. ठीक आहे. आता आपण या साईडला कंटूर इंटरवल दाखवूया. नाउ आय एम शोइंग यू कंटूर इंटरवल बिटवीन दिस 110 110 and 105 या साईडला. म्हणजे इथं स्टीप स्लोप आहे बघा. इकडचे मी तुम्हाला आधी कंटूर इंटरवल दाखवले, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट दाखवले. ते बघा हे छोटे डिस्टन्स आहेत. ठीक आहे. आता मी ही फ्लॅट साईड आहे. हा स्टीप स्लाइड होता आपल्या एरियाचा. आता मी फ्लॅट साईडचे तुम्हाला हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट दाखवतो. आता फ्लॅट साईडला बघा, हा 110 मीटरचा कंटूर आहे
आणि हा 105 मीटरचा कंटूर आहे. याच्यातलं हे जे आहे हे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हे बघा किती मोठं आहे. ठीक आहे. सेम वेनी जर आपण याच्या पुढचा पॉइंट असता कुठं तर त्याचं जर आपल्याला हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट दाखवायचं असतं आणि जमीन जर फ्लॅट असती तर असं कुठेतरी पुढे जाऊन ते मॅच झालं असतं. ठीक आहे. म्हणजे जिथं जिथं फ्लॅट स्लोप आहे तिथं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट जे आहे ते मोठं डिस्टन्स आहे. ठीक आहे. हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे ह्या दोन कंटूर मधलं डिस्टन्स थोडक्यात. ठीक आहे. ह्या दोन कंटूर मधलं डिस्टन्स म्हणजे इथं बघा ह्या केसमध्ये इथं स्टीप स्लोप होता त्यामुळे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट म्हणजे दोन कंटूर मधलं जे डिस्टन्स आहे ते खूप कमी होतं. पण जिथं तुमचा फ्लॅट स्लोप आला तिथं तुमचं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हे मोठं झालं. ठीक आहे. हे डिस्टन्स बघा मोठं झालं. आता इथं आपला कंटूर कुठं मॅच झाला नाही म्हणून ठीक आहे. जर मॅच झालं असतं तर तिथं आपण ही लाईन ग्रीन लाईन तिथं मॅच केली असती. ठीक आहे. समजलं का इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? प्लीज कमेंट. समजलं असेल तर आपण No, पुढे sir. जाऊया. ओके. तर ही कन्सेप्ट आहे हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंटची. ठीक आहे. सो horizontal distance between any two consecutive contours is known as horizontal equivalent. It is not constant. आता ही कॉन्स्टंट होती का? नव्हती. कुठं लहान कुठं मोठी येत होती. ठीक आहे. इट व्हेरीज अकॉर्डिंग टू द स्टिफनेस ऑफ द ग्राउंड. स्टिफनेस जशी असेल ग्राउंडची त्याच्यावरही डिपेंड होती. तुम्ही बघितलं जिथं स्टीप आहे तिथं छोटी छोटी लाईन होत्या. जिथं फ्लॅट होतं तिथं हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलेंट हे मोठं होतं. म्हणजे इट डिपेंड्स ऑन द स्टिफनेस ऑफ द ग्राउंड. फॉर स्टीप स्लोप द कंटूर लाईन्स कॅन क्लोज टुगेदर म्हणजे जिथं स्टीप स्लोप होता तिथं आपल्या कंट्रोल लाईन्स हा स्टीप जवळ होत्या आणि तर फ्लॅटर स्लोप दे आर वाईडली स्पेस्ड. ओके. नाऊ आता आपण बघूया ऑब्जेक्ट ऑफ प्रिपेअरिंग द कंटूर मॅप. आता कंटूर मॅप आपण कशासाठी काढायचा कशासाठी याचा उपयोग काय तर ते आपण पाहूया. ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपेअरिंग कंटूर मॅप. ठीक आहे. in general, the general map of the country includes the location of the road. आता बघा कंटूर मॅप आपल्याला कशासाठी काढला लागतो? The general map of the country includes the location of the road. आता आपल्याला जर भारताचा तुम्ही मॅप घेतला किंवा कुठल्या एखाद्या पंढरपूरचा मॅप घेतला किंवा सोलापूर डिस्ट्रिक्टचा मॅप घ्या किंवा महाराष्ट्र स्टेटचा मॅप घ्या व्हॉटएव्हर. ठीक आहे. जर एखादा मॅप घेतला तर इट इन्क्लुड्स द लोकेशन ऑफ द रोड्स, रेल्वे, देन रिव्हर, विलेजेस, टाउन्स अँड सो ऑन. म्हणजे त्याच्यात आपलं काय काय रोड दाखवले असतात, रेल्वे, रिव्हर, विलेज, टाउन अशा गोष्टी दाखवल्या असतात. ठीक आहे. बट द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस कॅनॉट बी रिअलाइज फ्रॉम द सच मॅप. जर तुम्ही मॅप बघितला तर नॉमिनल हे लोकेशन दाखवलेत पण तुम्हाला माहित नसतं की वाई हे गाव थोडं उंचावर आहे. सातारा हे गाव ते पण रिलेटिव्हली उंचावर आहे पण कराड गाव हे थोडं खाली आहे. विटा अजून खाली आहे किंवा तुम्ही म्हसवड वगैरे जर गावं बघितली ही डोंगराच्या पायथ्याशी आहेत. ठीक आहे. किंवा असं म्हणजे ठीक आहे मराठवाडा एरियात बाबा फ्लॅटच जमीन आहे. विदर्भात काही ठिकाणी डोंगर आहे काही ठिकाणी फ्लॅट आहे. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे कुठला एरिया वर आहे कुठला एरिया खाली आहे कुठला एरिया फ्लॅट आहे. ठीक आहे. कुठल्या ठिकाणी दरी आहे कुठल्या ठिकाणी डोंगर आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला साध्या मॅपवरून समजत नाही. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करतो आपण आपल्याला इंजिनिअरिंग प्रोजेक्ट म्हणजे काय रेल्वे, रोड, रिव्हर, कॅनाल किंवा एखादं टाउन बिल्ड करायचं आहे. ठीक आहे. हे आपले इंजिनिअरिंग प्रोजेक्ट झाले. ठीक आहे. फॉर दिस इंजिनिअरिंग प्रोजेक्ट ठीक आहे इन्व्हॉल्विंग रोड, रेल्वे अँड सो ऑन नॉलेज ऑफ द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस. ते जे ग्राउंड सरफेस आहे म्हणजे कुठं अंडुलेशन आहे कुठं खाली वर किंवा त्या पर्टिक्युलर लोकेशनची हाईट फ्रॉम द रेफरन्स. आपण रेफरन्स का घेतोय नेहमी आणि सगळेजण एकच स्टँडर्ड रेफरन्स का घेतोय तर मी जर आज म्हणलं की मी 100 मीटर आरेवर उभा आहे आणि माझा कोणतरी मित्र आहे तो कुठल्या तरी दुसऱ्या गावात आहे तो पण म्हणतोय मी पण 100 मीटर आरेवर उभा आहे म्हणजे मी 100 मीटर हाईटवर उभा आहे. दॅट सिम्पली मीन आपली आणि त्याची लेवल ही सेम आहे. का तर आम्ही दोघं जण एकच रेफरन्स घेतोय. ठीक आहे. मीन सी लेवल. सेम वेनी मी जर म्हणतोय मी 100 मीटर आरेवर उभा आहे आणि माझा कुठला तरी एक मित्र कुठेतरी मराठवाड्यात आहे तो म्हणतोय मी 70 मीटर आरेवर उभा आहे. ठीक आहे. सिम्पली मी त्याच्यापेक्षा 30 मीटर हाईटवर उभा आहे. का तर आम्ही दोघं रेफरन्स एकच घेतोय. आता मोठ्या स्केलवर सांगतो जर मी म्हणतोय मी 100 मीटर आरेवर उभा आहे आणि माझा काश्मीर मधला कोणतरी एक मित्र आहे
तो म्हणतोय मी 1000 मीटर आर वर उभा आहे. सिम्पली तो माझ्यापेक्षा 900 मीटर हाईटवर उभा आहे. ठीक आहे. तर आपण हे डायरेक्टली कसं म्हणू शकतो की तो कन्फर्म माझ्यापेक्षा 900 मीटर वरती आहे. तर त्यांनी जो रेफरन्स घेतलाय हाईट मोजायचा आणि मी जो रेफरन्स घेतोय हा स्टँडर्ड मीन सी लेवलचा घेतोय आपण. तर हे स्टँडर्डायझेशन आपण वापरत असतो. ठीक आहे. तर मग अलाइनमेंट वगैरे बाकीच्या गोष्टी करताना आपण तो रेफरन्स एकच ठेवतो. ठीक आहे. आता आपण आपल्या ह्याच्याकडे येऊया. द नॉलेज ऑफ द नेचर ऑफ द ग्राउंड सरफेस इज रिक्वायर्ड फॉर लोकेटिंग सुटेबल अलाइनमेंट अँड एस्टिमेटिंग द व्हॉल्यूम ऑफ द अर्थवर्क. तर आपल्याला अलाइनमेंट ऑफ एखाद्या रोडची अलाइनमेंट किंवा एखादा व्हॉल्यूम ऑफ द अर्थवर्क म्हणजे काय, एखादा डॅम करायचंय तिथं खोदकाम असेल किंवा एखादा रोड करायचा आहे तिथं काही खोदकाम असेल, म्हणजे हे व्हॉल्यूम ऑफ द अर्थवर्क हे कळण्यासाठी आपल्याला कंटूर त्या पर्टिक्युलर एरियाचा काढणं गरजेचं आहे. कंटूर काढायचं म्हणजे थोडक्यात काय, तिथलं अंडुलेशन्स काय आहेत, कुठली जमीन वर आहे, कुठली जमीन खाली आहे, रिलेटिव्ह एकमेकांच्या हे नॉलेज मिळवणं. ठीक आहे. कंटूर म्हणजे सिम्पली देअरफॉर द कंटूर मॅप इज इसेन्शियल फॉर ऑल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट. जे काही इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आहेत आपण सांगितलेले, या सगळ्या इंजिनिअरिंग प्रोजेक्ट साठी कंटूर मॅप इज व्हेरी इसेन्शियल. ओके. दिस इज वाय वी प्रिपेअर कंटूर मॅप्स. आता बघा युजेस ऑफ द कंटूर मॅप आपण 1 बाय 1 बघूया. इथपर्यंत कुणाला काही शंका असेल तर सांगा. आणि एक काम करा फक्त, एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण चॅट बॉक्स मध्ये त्यांचं त्या पर्टिक्युलर स्टुडंटचं नाव, डिव्हिजन आणि रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये पण टाका, सो दॅट आय कॅन कॉपी अटेंडन्स फ्रॉम देअर. चॅट बॉक्स मध्ये आता 1 मिनिट राहिलाय, ही झूम मीटिंग एंड होईल, नंतर तुम्ही लगेच दुसऱ्या ह्याला जॉईन व्हा. तोपर्यंत तुमचं नाव म्हणजे रोल नंबर, नाव आणि रोल नंबर, डिव्हिजन, नाव चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे तुमची अटेंडन्स हे होईल, जनरेट होईल.